हॅलो फ्रेंड्स, क्लासिकल मेकॅनिक्सचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर चला सुरुवात करूया कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ असिस्टंट प्रोफेसर करण सातुरे. आजच्या टॉकची आउटलाईन या प्रकारे असणार आहे. सर्वात आधी सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय ते बघूया, नंतर टॉर्क, मग अँग्युलर मोमेंटम आणि शेवटी कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ऑब्वियसली आपण बोलत आहोत सिस्टम ऑफ पार्टिकल्ससाठी. सर्क्युलर मोशन आपल्याला निसर्गामध्ये भरपूर ठिकाणी या प्रकारचं मोशन पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल आपलं युनिवर्सच घ्या. युनिवर्समध्ये जे काही तारे आहेत, जे काही सोलर सिस्टम्स आहेत, त्या एका ब्लॅक होलच्या भोवती सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतात. किंवा सोलर सिस्टम घ्या, यामधले जे काही ग्रह आहेत ते आपल्या सूर्याभोवती सर्क्युलर पाथमध्ये फिरतात. सो सर्क्युलर पाथ हा खूप कॉमन आहे निसर्गासाठी. आत्ताच ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लागला आहे. तो शोध देखील याच प्रकारच्या एका मोशनद्वारे लावण्यात आला आहे. जेव्हा दोन ब्लॅक होल एकामेकाभोवती सर्क्युलर पाथमध्ये फिरतात तेव्हा ते ग्रॅव्हिटेशनल वेव्हची निर्मिती करतात. सो अगेन इथेही आपल्याला सर्क्युलर मोशन पाहायला मिळते. एक साधं सोपं आपल्या डे टू डे लाईफमधलं एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे सायकलिंग. जेव्हा आपण सायकलिंग करतो तेव्हा चाक जे आहे ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतं. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. किंवा अजून थोडं लोअर स्टेजला गेलो तर ॲटम्स. फॉर एक्झाम्पल कार्बन ॲटम घ्या. यामधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहे ते एका सर्क्युलर पाथमध्ये ट्रॅव्हल करतात अराउंड न्यूक्लियस. सो दिस इज ऑल्सो अ गुड एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. आता कन्सिडर करा एक पॉईंट ऑब्जेक्ट आहे, तो सर्क्युलर पाथमध्ये फिरतो आहे अशा प्रकारे. तर याची एका पॉईंटला जर आपण व्हेलोसिटी कन्सिडर केली तर ती असणार आहे एका स्ट्रेट लाईनमध्ये. बट हा जो पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशनमध्ये आहे. तर तो कसं काय? सो देअर मस्ट बी सम फोर्स जो की त्या पार्टिकलला कंटिन्युअसली सर्कलमध्ये बेंड करतो आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो की त्याची जी अँग्युलर व्हेलोसिटी आहे ती अँगलमध्ये ठेवण्यासाठी एखादा फोर्स आहे तो काम करतो आहे. सो तो फोर्स म्हणजे टॉर्क. हा फोर्स जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर खूप सोपा एक्सपेरिमेंट आहे. सर्वांकडे चावी असते, चाव्यांचा गुच्छा असतो. तर तसा एक चाव्यांचा गुच्छा घ्या, त्याला एका साईडला दोऱ्याने बांधा आणि दोऱ्याचं दुसरं जे टोक आहे ते तुमच्या हातामध्ये ठेवा आणि चावीला गोल गोल फिरवायला सुरुवात करा अशा प्रकारे. आता तुम्हाला काय जाणवेल, तुमच्या हातावर एका प्रकारचा फोर्स तयार होतो आहे. त्या चावीला आतमध्ये फिरवण्यासाठी तुम्हाला एक फोर्स एक्सपिरियन्स होत आहे तुमच्या हातावर. आणि जर मध्येच तुम्ही तुमच्या हातातला जो दोरा आहे तो सोडला तर काय होईल? ऑब्वियसली तो जो काही गुच्छा आहे चावीचा तो एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करेल. म्हणजे काय, तुम्ही कंटिन्युअसली एक फोर्स अप्लाय करत होता त्या दोऱ्याला जो की आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. बरं, जेव्हा तुम्ही तो फोर्स अप्लाय करणं सोडता तेव्हा चावीचे जे ॲक्च्युअल नेचर आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ इनर्शिया, इट टेंड्स टू मूव इन स्ट्रेट पाथ. किंवा त्याचं जे मोशन आहे इट ट्राय टू मूव इन दॅट मोशन अंटिल अँड अनलेस देर इज सम अनदर फोर्स ॲक्टिंग ऑन इट. सो जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करणं सोडता तेव्हा त्याचं जे ॲक्च्युअल नेचर आहे की स्ट्रेट पाथमध्ये ट्रॅव्हल करायचं, चावीचा जो काही गुच्छा आहे तो त्या पाथमध्ये ट्रॅव्हल करतो आणि तो स्ट्रेट पाथमध्ये निघून जातो. सो हा जो काही फोर्स आहे जो की ॲक्सेलरेशन करतो सर्क्युलर पाथमध्ये त्याला आपण टॉर्क असं म्हणतो. टॉर्कचं इक्वेशन या प्रकारे दिलं जातं. टॉर्क इज इक्वल टू R क्रॉस F, where R is the radius
in which a particle is moving and F is the linear force acting on that particle. टॉर्क जो आहे तो दोन गोष्टीवर डिपेंड आहे. ऑब्वियसली इक्वेशनमध्ये दिसतंय आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल रेडियस ऑफ द सर्कल and the second is force, linear force. So the force is a vector quantity, so it could be direction of the force or the magnitude of the force. So हे समजण्यासाठी तुमच्यासाठी एक क्वेश्चन. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे की दरवाजाचं जे नॉब आहे ते कोपऱ्यालाच का असतं, मधोमध का नसतं? सो लेट्स टॉक अबाउट इट. कन्सिडर करा एक दरवाजा आहे. सो या दरवाजावर लिनियर फोर्स अप्लाय केला आणि जर एका अँग्युलरमध्ये मी त्याला मूव करत असेल तर त्याच्यावर टॉर्क अप्लाय होत आहे. बट तेच जर रेडियस कमी असेल त्या दरवाजाच्या नॉबची तर काय होईल? लिनियर फोर्स तर तेवढाच आहे, बट आपला जो काही टॉर्क आहे ऑब्वियसली इट वुड बी लेस बिकॉज द रेडियस इज लेस. आणि जेव्हा नॉब हा दरवाजाच्या सेंटरला असेल तेव्हा तुम्हाला खूप जास्त फोर्स लावल्याचा एक्सपिरियन्स येईल. बट द लिनियर फोर्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द लिनियर फोर्स इज सेम, ओनली द मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क यू आर अप्लाइंग इज लेस. सो त्यामुळे जर नॉब हा दरवाजाच्या मध्ये असेल तर तुम्हाला दरवाजा ओपन करायला खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात. दुसरा क्वांटिटी म्हणजे फोर्स. लिनियर फोर्सची डायरेक्शन कोणती आहे ती देखील मॅटर करते. जर दरवाजाच्या नॉब वर लावलेल्या लिनियर फोर्सची डायरेक्शन भिंतीच्या डायरेक्शनमध्ये असेल तर दरवाजा उघडला नाही जाणार. सो दरवाजाच्या परपेंडिक्युलर जर लिनियर फोर्सची डायरेक्शन असेल तरच दरवाजा उघडला जाईल. सर हे होतं सर्क्युलर मोशन, टॉर्क. आणि आता बोलूया अँग्युलर मोमेंटमबद्दल. सो अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन हे आहे L इज इक्वल टू R क्रॉस P, व्हेअर P इज द लिनियर मोमेंटम. ऑब्वियसली तिथे व्हेलोसिटी आहे, अँग्युलर व्हेलोसिटी. जो काही पार्टिकल आहे किंवा सिस्टम ऑफ पार्टिकल आहे त्याला काहीतरी मास आहे. सो देर विल बी अ टर्म दॅट इज R क्रॉस MV. MV इज द लिनियर momentum, so there will be a term R cross P and that term is nothing but angular momentum. तर आता आपलं जी काही थिअरम आहे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स ती आपल्याला काय सांगते ते बघूया. डेफिनेशन या प्रकारे आहे. इफ टॉर्क ॲक्टिंग ऑन द सिस्टम ऑफ पार्टिकल्स मूविंग इन सर्क्युलर पाथ इज 0 then angular momentum associated with the system of particles is conserved. म्हणजे जर टॉर्क एखाद्या सर्क्युलर मोशनमध्ये 0 असेल तर त्याचं जी काही अँग्युलर मोमेंटम आहे ती कन्झर्व होते. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही आधी एक्झाम्पल दिलेल्यानुसार युनिवर्सला घेऊ शकता. युनिवर्स किंवा आपले जे स्टार्स आहे, स्टार्सच्या भोवती जे ग्रह आहे ते सर्क्युलर पाथमध्ये असतात. तर ते त्याच पाथमध्ये एवढे वर्षानुवर्ष का आहे तर ते आपण बघूया. सो डेरिवेशनची सुरुवात ही टॉर्कच्या इक्वेशनपासून करू. टॉर्क इज इक्वल टू R क्रॉस F हे आपल्याला माहिती आहे. बट आपण इथं सिस्टम ऑफ पार्टिकलसाठी पाहतो आहे. सो आपलं जे एक्झाम्पल होतं ते इमॅजिन करा. एक चावीचा गुच्छा आहे आणि तुम्ही त्याला गोल फिरवताय. चावीमध्ये एक सिंगल पार्टिकल नाही आहे. इट मेड अप ऑफ लॉट्स ऑफ ॲटम. सो जर मी एक ॲटम कन्सिडर केला तर प्रत्येक ॲटमला काहीतरी पोझिशन असेल आणि प्रत्येक ॲटमला काहीतरी मास असेल. सो इच ॲटम विल हॅव इट्स R क्रॉस F टर्म. सो जर मला टोटल चावीच्या गुच्छाचं टॉर्क फाइंड आउट करायचं असेल तर मला प्रत्येक ॲटमचं जे काही टॉर्क आहे ते ॲड करावं लागेल. सो देर विल बी अ टर्म ऑफ समेशन. Let's consider there are n terms of particle. So my total torque is equal to summation I from 1 to n of R cross F. Again by Newton's second law. Newton's second law आपल्याला हे सांगतो की force is equal to
मास इंटू ॲक्सेलरेशन. सो ती टर्म आपण इथं सबस्टिट्यूट करू. त्यानंतर अगेन आपल्याला हे माहिती आहे, दिस ॲक्सेलरेशन इज नथिंग बट dv by dt. That is, acceleration is rate of change of velocity with respect to time. m हे एक कॉन्स्टंट टर्म आहे, सो आपण ती डेरिवेशनच्या आतमध्ये घेऊ शकतो आणि मग आपल्याला मिळेल समेशन I फ्रॉम 1 to n r क्रॉस अंडर ब्रॅकेट d mv अपॉन dt. अगेन mv इज नथिंग बट linear momentum. So we have torque is equal to summation I is equal to 1 from n1 to n r cross dp by dt. आता डेरिवेशनची एक कॅरेक्टरिस्टिक पाहूया. लेट्स से m and n are two different terms which are changeable with respect to time. टाईमसोबत त्या टर्म्स चेंज होत आहेत. सो द डेरिवेशन ऑफ देअर मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू दिस m क्रॉस इंटू dn by dt प्लस n इंटू dm by dt. नाउ लेट्स से दैट m is equal to r and n is equal to p. Then this equation will become dr cross p by dt is equal to r cross dp by dt प्लस p क्रॉस dr by dt. आपल्या आधीच्या इक्वेशनमध्ये आपल्याला r क्रॉस dp by dt ही टर्म मिळालेली आहे. सो आपण एक इक्वेशन लिहू फॉर r क्रॉस dp by dt बाय रिअरेंजिंग टर्म्स. देन वी विल गेट dr क्रॉस p अपॉन dt मायनस p क्रॉस dr by dt. सो आपल्याला सर्वात आधी काय इक्वेशन मिळालं होतं ते हे होतं, टॉर्क इज इक्वल टू समेशन I इक्वल टू 1 to n r क्रॉस m dv by dt. आणि आपण पोहोचलो होतो समेशन I इक्वल टू 1 to n r क्रॉस dp by dt. आणि आपण हे फाइंड आउट केलं होतं r क्रॉस dp by dt इज नथिंग बट d r क्रॉस p अपॉन dt मायनस p क्रॉस dr बाय dt. आता इथं ऑब्झर्व करा, सर्क्युलर पाथमध्ये एखादं मोशन होत असताना रेडियस जी आहे ती कॉन्स्टंट राहते, ती टाईमसोबत चेंज होत नाही. इट मीन्स दॅट द डेरिवेशन टर्म ऑफ r विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल्स टू 0 and hence we have this equation tau, that is torque is equal to summation I equal to 1 to n r cross dp by dt is equal to summation I equals to 1 to n d of r cross p by dt, that is rate of change of r cross p with respect to time. बट आपल्याला माहिती आहे आर क्रॉस पी इज नथिंग बट अँग्युलर मोमेंटम. सो आपण ही जी टर्म आहे ती कॅपिटल एल सोबत रिप्लेस करू शकतो. अँड देअर फॉर वी हॅव टॉर्क इज इक्वल टू समेशन आय इक्वल टू 1 टू एन रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता इमॅजिन करा चावीचा गुच्छा हा गोल सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय. मी याला एका सिंगल अँग्युलर मोमेंटममध्ये लिहू शकतो का? तर हो, आपण तसं लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आपली सोलर सिस्टम पाहिली तर सोलर सिस्टम ही आपल्या युनिवर्समध्ये जो काही ब्लॅक होल आहे त्याच्या भोवती फिरती आहे. म्हणजेच काय, जर प्रत्येक ग्रहाचं मला अँग्युलर मोमेंटम घ्यायचे असेल विथ रिस्पेक्ट टू दॅट ब्लॅक होल सेंटर ॲट ब्लॅक होल, तर ती सेम असणारे विच विल बी सिच्युएटेड ॲट द सेंटर ऑफ द मास ऑफ द आवर सोलर सिस्टम. सो त्या पॉईंटची जी काही अँग्युलर मोमेंटम असेल ती अँग्युलर मोमेंटम इच पार्टिकलची आहे असं आपण म्हणू शकतो. सो सिमिलरली इथं जे काही समेशन साईन दाखवलेली आहे
ती आपण रिप्लेस करू शकतो बाय अ सिंगल डेरिव्हेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम ऑफ द सिस्टम. म्हणजे एक सेंटर ऑफ मास मी कन्सिडर केला आणि मी फक्त त्या सेंटर ऑफ मासची अँग्युलर मोमेंटम कन्सिडर केली, अँड दॅट विल बी द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट सिस्टम. सो we can say that torque is equal to rate of change of angular momentum with respect to time of that system. आता आपली थेरम आपल्याला हे सांगते की जर एखादा टॉर्क 0 असेल एखाद्या सिस्टमवरचा तर अँग्युलर मोमेंटम ही कॉन्स्टंट असते. सो लेट्स पुट दॅट टॉर्क इज इक्वल टू 0. जर टॉर्क इक्वल टू 0 असेल तर ऑब्वियसली rate of change of angular momentum of the system with respect to time will also be 0. So we substituted that. आणि आपल्याला माहिती आहे जर एखाद्या गोष्टीचा एखाद्या टर्मचा डेरिव्हेशन 0 असेल तर ऑब्वियसली ती टर्म ही कॉन्स्टंट असते. इट मीन्स इट इम्प्लाइज दॅट एल विच इज अँग्युलर मोमेंटम ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स इज कन्झर्व्ड किंवा कॉन्स्टंट. सो आपली जी थेरम आहे ती प्रूव्ह झालेली आहे. अँड दॅट इज इफ द टॉर्क ॲक्टिंग ऑन द सिस्टम ऑफ पार्टिकल्स इज 0 देन द अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम ऑफ पार्टिकल्स इज कन्झर्व्ड. आता एक्झॅक्टली याचा मिनिंग काय, फिजिकल सेन्समध्ये याचा मिनिंग काय. सो इट इज सेज दॅट आपली जी काही सिस्टम आहे जर एखादा बाहेरचा फोर्स त्यावर ॲक्ट होत नाही आहे तर तिचं जे काही सर्क्युलर मोशन आहे ते अबाधित राहील, ते ॲज इट इज असेल. आणि या सर्क्युलर मोशनमध्ये जी मोमेंटम अँग्युलर मोमेंटम टर्म आहे ती कॉन्स्टंट राहील, म्हणजे आर क्रॉस पी. जर आपण लिनियर मोमेंटमच्या बाबतीत बोलायला गेलो तर तिथं फक्त एम व्ही ही टर्म कॉन्स्टंट राहते, बट इथं आर क्रॉस एम व्ही ही टर्म कॉन्स्टंट राहते. म्हणजे 3 फॅक्टर जर चेंज झाले तर बाकी 3 फॅक्टरमधला एक फॅक्टर चेंज झाला तर बाकीचे 2 फॅक्टर स्वतःला या प्रकारे ॲडजस्ट करतील की द होल टर्म विल रिमेन कॉन्स्टंट. ज्या प्रकारे तुम्ही ॲटम्समध्ये पाहिलं, ॲटम्सचे आपले ऑर्बिट्स वेगळे वेगळे असतात वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये. सो तसं तुम्ही इमॅजिन करू शकता की एक टर्म कॉन्स्टंट राहते बाय चेंजिंग सम डिफरंट टर्म्स. एक पूर्ण टर्म ही कॉन्स्टंट राहते. फॉर एक्झाम्पल जर रेडियस कमी होत असेल तर एम व्ही जी काही टर्म आहे ती वाढेल, किंवा जर मास कमी होत असेल तर व्हेलोसिटी वाढेल, किंवा जर व्हेलोसिटी कमी होत असेल तर मास वाढेल किंवा रेडियस वाढेल, लाईक दॅट. सो इथेच आपण थांबूया. होप सो आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. तुमचे जे काही क्वेरीज आहे ते मला राईट करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.